सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। राजापूरच्या दोन शिवभक्तांनी एकत्र येत सुरू केलेली राजापूर ते मार्लेश्वर पायी वारी राजापूर ते कुणकेश्वर पर्यंत पोहोचली आहे। पाहूयात। पदयात्रा आम्ही गेली 12 वर्ष सातत्याने करत आहे। त्यापूर्वी 3 वर्ष आम्ही मार्लेश्वरला जात होतो। मार्लेश्वरला जात असताना अडचण आम्हाला अशी निर्माण झाली, त्या ठिकाणची जी नैसर्गिक परिस्थिती आहे त्या ठिकाणी वयस्कर माणसं वरती चढून जाऊ शकत नाही। मग त्यानंतर आमच्यात असा विचार झाला की ते पायथ्याशी जाऊन थांबतात आणि वरती जाऊ शकत नाहीत, मग यात्रा पूर्ण होत नाही। मग त्यानंतर 3 वर्ष पूर्णल्यानंतर 4थ्या वर्षीपासून आम्ही कुणकेश्वर ठिकाण निवडलं आणि कुणकेश्वर ठिकाण निवडल्यानंतर त्या कुणकेश्वरला येताना आम्हाला कोणती तशी अडचण येत नाही। तर तसे आम्ही टप्प्याटप्पे पाच करत जातो। पहिला टप्पा आम्ही मयेकर मंगल म्हणून आहे, त्या ठिकाणी पेडणेकर शेठ म्हणून आहे, रामू शेठ पेडणेकर, त्या ठिकाणी आमची नाश्त्याची वगैरे व्यवस्था होती। तिथून आम्ही पुढे आलो की पडेल कॅन्टीनला आम्ही थोडा वेळ थांबतो, तिथे काही आम्ही नाश्ता वगैरे करतो। तिथून पुढे आलो की वाड्याला आमची वस्ती असते, वाड्यातले ग्रामस्थ आमचे त्या ठिकाणी रात्री संपूर्ण निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करतात। उत्तम गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य लागतं। तिथून आमची पदयात्रा सुरू झाली रविवारी दुपारी की सकाळी सुरू झाली की दुपारी आम्ही येतो देवगड रामसंडा इथे, तर त्या गार्डनमध्ये आम्हाला एक ग्रस्त येऊन तिथे आम्हाला अल्कोहोल उपहार देतात। त्यानंतर आमची यात्रा दुपारी 2 वाजेपर्यंत कुणकेश्वर ठिकाणी येऊन पोचते। इथे आल्यानंतर इथले जे देवस्थान ट्रस्टी वगैरे आहेत त्यांचं सगळ्यांना आम्हाला बहुमूल्य असं सहकार्य लागतं। तेली नावाचे जे सर्व व्यक्ती आहेत ते आमच्या दुपारची भोजनाची व्यवस्था करतात आणि असं सगळी संपूर्ण पदयात्रा ही आमची सर्व लोकांच्या सहकार्याने पूर्ण होते। ही पदयात्रा करण्यापाठीमागचं आमचं उद्दिष्ट एवढंच आहे। तुम्ही जर का कुठे गेलात पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर त्या ठिकाणी पदयात्रा वगैरे निघतात, परंतु आपल्याकडे कोकणमध्ये पायी चालत जाणे किंवा वारी करणे हा हे नाही आहे। वारी करण्यापाठीमागचं उद्दिष्ट एवढंच आहे की आपले आबालवृद्ध जे आहेत, आज ही भविष्यातली जी पिढी आहे, आता आमचे माझं वय आता 53 झालं, आमच्याबरोबर आमचे गुरुजी आहेत ते 77 वर्षाचे आहेत, म्हणजे पुढच्या पिढीलाही आम्ही आमच्याबरोबर घेऊन येतो का तर ही यात्रा वर्षानुवर्ष चालू राहते शतकानुशतक। आणि या कुणकेश्वराची आमच्या संपूर्ण राजवंशांकडनं जी काही सेवा दाखली करून त्याला घ्यायची असेल करून घेऊन दे एवढंच बोलताना मी माझी शपथ घेतो। आहे ते काका आहे ते मुंबईहून या वारीसाठी येतात। अगदी राजापूर ते मार्लेश्वर हे अंतर खूप कमी आहे, पण जवळपास बघितलं तर राजापूर ते कुणकेश्वर हे 80 ते 85 किलोमीटर अंतर आहे आणि इतका तो उत्साहाने पायी प्रवास ते करत येतात। मुंबईहून या वारीत ते सहभागी जातात, मुंबईहून आपल्या गावी येतात आणि तिथून या वारीत सहभागी होतात। काका काय सांगाल या वारीमागचा नेमका तुमचा उद्देश आणि हेतू काय? यामागचा उद्देश म्हणजे काय माहिती आहे, मला ज्या वेळेला माहिती पडलं की राजापूर ते कुणकेश्वर हे लोक वारी काढतात हर हर महादेवची, तर मी पण विचार केला की बाबा ह्या वारीमध्ये सहभागी होऊन म्हणजे काय आनंद मिळाला। आनंद असाच मिळाला की ज्या म्हणजे आतापर्यंत जेवढ्या वाऱ्या गेल्या त्या वाऱ्यांमध्ये पण आनंद जसा मिळत गेला तसा ह्या वारीमध्ये आनंद मिळत गेला। कारण इथे म्हणजे कसली चिंता नाही, कसले काय नाही, कोणतेही भय नाही, भीती नाही, फक्त आपलं काय ध्येय हेच ठेवायचं, हर हर महादेवपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, एकनिष्ठ भाव ह्या उद्देशाने मी इथे आलेलो आहे। आणि ही वारी माझी संपूर्ण आता 3रं वर्ष आहे माझं ह्या वारीमध्ये सामील झालेलं। त्याच्यापूर्वी मी केलपासून
मार्लेश्वरची पण वारी केली. त्या वारीमध्ये ती वारी म्हणजे आता बंद झाली, त्यामुळे मी आता तिथून त्यामुळे मी इथून जॉईन झालो त्या वारीमध्ये. तिथे पण मला असं काही नाही की बाबा तिथे आनंद नव्हता, अशातला काय भाग नव्हता, पण ती वारी बंद झाल्यामुळे मी ह्यांना जॉईन झालो. आणि ह्या वारीमध्ये मला जो आनंद मिळत गेला आहे, त्यामुळे मी ही वारी काय संपूर्ण जोपर्यंत माझे चांगलं ध्येय आहे, तोपर्यंत तब्येत चांगली राहील, तोपर्यंत मी ह्या वारीशी एकनिष्ठ आहे. गेली 12 वर्षे ही पदयात्रा राजापूर ते कुणकेश्वरपर्यंत येत आहे. तुम्ही त्यात सहभागी होत आहे. काय उद्दिष्ट ठेवून या वारीची तुम्ही सुरुवात केली आणि काय सांगाल याबद्दल? गेली 12 वर्षे तुम्ही कुणकेश्वरला येतात, काय सांगाल? मी संतोष राजाराम पेडणेकर, मुक्काम पोस्ट राजापूर, चव्हाणवाडी, रोवणे मास्तर मार्ग. मी बँकेतून निवृत्त झालो आहे आणि ही वारी मी ह्या वर्षीच यांच्यामध्ये सहभागी झालो. पण मी बघितलं होतं, निरीक्षण केलं होतं. मी पडेलला जॉबला असताना बघितलं होतं की यांची वारी येते आणि यात सहभागी होण्याचं मी तेव्हाच निश्चित केलं. तेव्हाच मला हे कळलं की अशी प्रकारची वारी कोकणामध्ये अजिबात नव्हती. पहिलीच वारी बघितली मी की जी पायी वारी राजापूरवर इकडे येते. आणि आत्ता सहभागी झाल्यावर मला कळलं की मार्लेश्वरला पूर्वी चालू होती. पूर्वी मार्लेश्वरला फक्त 2 लोकांनी सुरुवात केलेली आहे, अध्यक्ष आमचे आणि विद्याधर गुरव. आणि त्यांच्या याच्यातून संकल्पनेतून हा आता जवळजवळ 100 लोकांचा समूह तयार झालेला आहे. आणि सर्व याच्यामध्ये आमच्यामध्ये इतकी शिस्तबद्ध दिंडी चालू होते की सकाळचा मी अनुभव सांगेल की नाश्ता आला आमच्याकडे 10-10:30 वाजता वाडातरच्या पुढे आणि सर्वांनी तो वाटून घेतला. ती अशी परिस्थिती आहे की शेवटी त्यांना सांगावं लागलं की कोण शिल्लक राहिलं आहे का. पहिल्या माणसाने अजिबात घाई न करता दुसरी थाळी मागितलेली नाही. त्यामुळे त्याने विचार केला की शेवटच्या माणसाला पण हे आपलं हे नाश्ता मिळाला पाहिजे. अशा तऱ्हेने 2-3 लोकांना शेवटी सांगावं लागलं की कोणाला हवं असेल तर घ्या. इतकी शिस्तबद्ध वारी मी उचितच बघितली. दुसरं की हा जो हिंदू धर्मासाठी कायदा पडलेला आहे की याच्यामुळे आणखीन ही पुढची पिढी याला जॉईन होते. ती सर्वांमुळे काय होणार आहे की आता आमची राजापूरची येते हे बघून आता वाटेचे सगळे गाव आहेत, तर हे सुद्धा आम्हाला संपर्कामध्ये आहे की याच्यामध्ये आम्ही पण सहभागी होणार. फक्त याच्यामध्ये काय होणार आहे की अंतराचा विषय तोच फक्त राहणार आहे आणि व्यवस्थेचा. पण इथलं बघितलं मी सगळे आता सकाळचा दुसरा उदाहरण असं की नगरकर नावाची व्यक्ती नुसतं त्यांना गाडी उभी राहिली आमची आणि बॅनर बघितला की बाबा ही गाई दिंडी चाललेली राजापूर ते स्वतः आले. आम्हाला राजकीयाचा आज उपवास पण होता काही लोकांचा, त्यांनी प्रसाद दिला. तर ते स्वतः उत्स्फूर्तपणे हा विषय त्यांनी केला. तर हे असं आम्हाला सहकार्य पण जे वाटत मिळत आहे ना, त्याने आमचाही उत्साह वाढतो याच्यामधला. आणि लोक सगळी शिस्तीमध्ये ह्याचं हे करत असतात. कुठे याचं गोंधळ आहे काय नाही, कुठे गालबोट लावलं जात नाही आहे, व्यवस्थित चालू आहे. दक्षिण कोकणची काशी ही स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वराची महती खूप आहे. धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून हे जगविख्यात आहे. दरवर्षी अनेक पर्यटक इथे येतात आणि श्रावण महिन्यात बघितलं तर मिनी कुणकेश्वरलाही यात्राच भरते. कारण श्रावण सोमवारी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर पूर्ण राज्यभरातून भाविक येत असतात. अगदी काही सायकलने प्रवास करतात, दुसरी तर कधी काही मंडळी पायी वारीसुद्धा करतात. माझ्यासोबत आता आहे रत्नागिरी येथील राजापूर येथील हर हर महादेव ग्रुप आहे. गेली 12 वर्षे तो कुणकेश्वरमध्ये शंभू महादेवाच्या दर्शनाला पायी वारी अशी येत आहे. जवळपास ही नाही म्हटली तरी 100च्या आसपास ही मंडळी आहेत. आपल्यासोबत पाहू शकता ही सगळी मंडळी आहेत. इथे येऊन भजन कीर्तन इथे करतात, शंभू महादेवाचं दर्शन घेतात. आपल्यासोबत आहेत या मंडळाचे सदस्य आहेत बावधनकर, काय मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल? तुमचं नाव सांगा आणि चालू करा पुढे. नमस्कार, मी रवींद्र लक्ष्मण बावधनकर, हर हर महादेव मंडळ राजापूर. गेले कित्येक वर्ष तुम्ही येत आहे, काय सांगाल? सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे एक शक्तिपीठ आहे. आम्ही कुठचाही स्वार्थ ठेवून किंवा कुठचंही मागणं ठेवून येत नाही. एक आम्हाला धार्मिक आवड आणि हिंदुत्वाची भावना, धर्म कसा वाढेल या अपेक्षेत ही आमची पदयात्रा असते. आम्ही दुसऱ्या शनिवारी, प्रत्येक श्रावण महिन्यात दुसऱ्या शनिवारी राजापूरहून निघतो. पहिल्या दिवशी वाडा येथील रवळनाथ मंदिरात तेथील ग्रामस्थांकडून आमची सगळी सेवा होते. दुसऱ्या रविवारी सकाळी तिथून निघून आम्ही इथे कुणकेश्वरला दुपारी 2 वाजेपर्यंत पोहोचतो. इथली तेली मंडळी
दिली नावाची मंडळी आहेत, ती दुपारची जेवणाची सगळी व्यवस्था करतात. त्याच प्रकारे देवस्थानाची ट्रस्टी किंवा जे कर्मचारी असतील त्यांच्याकडनं आम्हाला एक चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं. हे यंदाचं 12 वर्ष आहे. सुरुवातीची 3 वर्ष आम्ही कुणकेश्वरला मार्लेश्वरला गेलो, पण मार्लेश्वरचं थांबण्यामागचा हेतू म्हणजे असा की ही जी वयस्कर मंडळी असते ती तिथपर्यंत चालत म्हणा गाडीने येतात आमच्यासोबत, पण वर जायला जमत नाही, मग त्यांचे अर्धवट दर्शन होतं. त्यासाठी आम्ही हे कुणकेश्वरी ठिकाणी गेलो. नुसतं कुणकेश्वरच नव्हे, ज्या वेळी आम्ही सिंधुदुर्गात प्रवेश करतो हद्दीत किंवा रत्नागिरीत आम्ही राजापूर शहर सोडून पुढे येतो, त्या वाटेत सगळ्या लोकांचं चांगलं सहकार्य मिळतं. साधारण तुमच्या या पदयात्रेत किती भाविक सहभागी असतात आणि हा जो तुमचा पदयात्रेचा जो कार्यक्रम असतो हे किती महत्त्वाने, कशा प्रकारे म्हणजे कुठे भजन कीर्तन वगैरे करून सगळे करताय ते कुठे कशा प्रकारे एक आनंद सांगाल, काय सांगाल? सुमारे नाही म्हटलं तरी 85 ते 90 हे पदयात्री असतात. ते जे राजापूरवरून चालू होतात ते थोडं मध्ये थांबत येतात कुणकेश्वरपर्यंत. आमच्या यात्रेत छोट्या मुलांपासनं अगदी वयस्कर म्हणजे आज आमचे हे सर 76 वर्षाचे आहेत, तशी जी लहान मुलं आहेत ती दिसत आहेत तिथे. ह्या छोटी मुलं बरोबर ही चालत नाहीत, पण त्यांचे आई वडील त्यांना घेऊन येतात. तिथे आला पाठव इकडे सुनीलच्या मुलग्याला पाठव. हा यंदा 4थीत आहे. म्हणजे आबा वृद्ध सगळे नुसते दाखवण्यापुरतं नाही. आणि विशेष म्हणजे हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालतात.